श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत मसाला भात, पण तो डायरेक्ट कुकरमध्ये. काय काय साहित्य लागते ते पाहूया. तर इथे मी बारीक चिरलेला कढीपत्ता घेतलाय, बारीक चिरलेला टॅमॅटो घेतलाय, एक कांदा बारीक चिरलेला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, एवढं साहित्य आहे. आता कढीपत्ता का बारीक चिरला, कारण चिरल्यावर तो छान असं त्याच्यामध्ये त्याचा वास दळवळतो आणि खायला पण छान लागतो, म्हणून मी तो तशा प्रकारे करून घेतला. आणि एक टॅमॅटो घेतला आहे मोठावाला. हे एवढं फोडणीचं साहित्य आहे, बाकीचं पुढे बघू. हे बघा, 2 पेले तांदूळ घेतलेत स्वच्छ धुवून. त्यानंतर तुरीची डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती थोडा वेळ. आणि एक बटाटा, तो पाण्यामध्ये कापून ठेवला आहे. तर मग मी इथे गॅस पेटवला. गॅस पेटून झाल्याच्या नंतर इथे छोटा कुकर ठेवला आहे मी, ह्याच्यामध्ये करणार आहे मी मसाला भात. तो तापल्याच्या नंतर तेल टाकलं. ह्याला थोडं जास्त तेल लागतं भाताला, म्हणजे तो चवीला पण चांगला लागतो. आणि त्यानंतर मग राई टाकली, जिरे टाकलं. जिरं राई चांगली तडतडल्याच्यानंतर हलवून घ्यायचं, म्हणजे ते चांगलं असं लागतं सगळीकडे. त्यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता फोडणीला टाकला आणि बारीक चिरलेला कांदा, हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. म्हणजे हा भात आहे ना, कधी असं दररोज डाळ किंवा असं सगळं वाटपाचं खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर हा भात छान लागतो, कारण ह्या भाताला ना भाजी बिजीची गरजच नाही लागत. त्यानंतर बारीक चिरलेला टॅमॅटो चांगला असं परतवून घ्यायचा तेलामध्ये, मस्तपैकी मऊ होईपर्यंत. टॅमॅटो परतून झाल्याच्या नंतर आलं लसूण पेस्ट, ती चांगली अशी मिक्स करून घ्यायची सगळ्यात. मी आलं लसूण पेस्ट डायरेक्ट तेलात नाही टाकत, नंतर टाकतो, कारण तेलामध्ये जरा करपते वगैरे, त्यामुळे मी नंतर टाकतो वरून. नंतर मालवणी मसाला सगळं ढवळून झाल्याच्या नंतर मसाला तुम्ही तुमच्यापैकी कुठलाही वापरू शकता, तुमच्याकडे कोणता असतो. तर आता आम्ही मालवणी मसाला असल्यामुळे आम्ही मालवणी वापरतो. त्यामुळे थोडीशी हळद, किचन किंग मसाला, हे सगळं असं ढवळून घ्यायचं. मसाले चांगले तेलात ढवळून घेतल्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे जरा ग्रेव्ही टाईप होतं ते, असं सुकं सुकं नाही होत ते बघा. आणि त्याला मग असं थोडं तेल सुटतं बाजूने वगैरे, हे बघा तेल सुटायला लागलं आहे, म्हणजे मसाला आता चांगला भाजत आला आहे. त्यानंतर थोडंसं हिंग टाकून झाल्याच्यानंतर परत परतून घ्यायचं. आणि ही भिजत ठेवलेली तुरीची डाळ ती त्यामध्ये टाकायची, परत ढवळून घ्यायची. पहिले सगळं पेस्टमध्येच सगळं ढवळून घ्यायचं. हे बारीक कापलेले बटाटे त्यामध्ये टाकून परत परतून घ्यायचं ते मिश्रण. हा ना भात आहे ना, गरम गरम खूप छान लागतो, करून बघा, मस्त लागतो. आणि ह्या भात आहे ना, ह्या भाताला तांदूळ त्यामध्ये टाकायचे. हे बघा, हे परत असं थोडं पाणी टाकून हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले त्यात टाकायचे. आणि मग त्यात भांड्यात पाणी घेऊन आपल्याला अंदाजेनुसार पाणी ठेवायचं आहे कुकरमध्ये. हे बघा, आता हा भात आहे ना, आम्हाला जास्त मऊ नको आहे, असा फळफळीत हवा आहे, म्हणून मी प्रमाणामध्ये पाणी ठेवलं आहे. तुम्हाला जर मऊ हवा असेल तर तुम्ही जरा थोडं जास्त पाणी ठेवा. आणि नंतर चवीपुरतं मीठ. हे बघा, वरती असा मस्त त्याला रंग आला आहे, अशी उकळी पण येते. आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सगळं
टाकून झाल्याच्या नंतर ना परत एकदा परतून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा. आणि मग काय, भात रेडीच आहे. कुकरचं झाकण लावायचं आणि 4 शिट्या करून घ्यायच्या. कारण त्यानंतर भाताबरोबर काहीतरी हवं म्हणून मी बाजारातून आणलेल्या नळ्या तळल्या खायला. म्हणजे बेत एकदम मस्तच. अशा प्रकारे ना हा भात करून बघा, मस्त लागतो. गरम गरम खायला भारी आहे. दररोज दररोज ते भाजी डाळ वगैरे खाण्यापेक्षाही असं मस्त आहे. आणि त्याबरोबर मी चपाती, आवळ्याची चटणी आणि खाऱ्यातल्या मिरच्या तळलेल्या आहेत. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट, शेअर आणि लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.